आधी अल्लाह आणि देव असा वाद होता, आता औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज असा वाद सुरू आहे। आणि हे जर असंच सुरू राहिलं तर उद्या गल्लीतला फैजू आणि राजू इथपर्यंत हा वाद पोहोचायला वेळ लागणार नाही। आधीच भारतात भाषेवरून आणि लिपीवरून मारामारी सुरू आहे। त्या तामिळनाडूला तर भारतीय रुपयाच्या चिन्हाचंही वावडं वाटतंय आणि त्यांनी त्यांचं चिन्ह निवडलंय। अशा अत्यंत विघातक दुफळी माजवणाऱ्या वातावरणात आता आणखीन एक रिपोर्ट समोर आलाय। फोर्ब्सच्या या रिपोर्टनुसार 2050 मध्ये जगभरात मुस्लिम धर्मीयांची संख्या आणखी झपाट्याने वाढलेली असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। अर्थात यात भारताचा सुद्धा समावेश आहे। भारतातल्या मुस्लिमांची लोकसंख्या ही याच काळात झपाट्याने वाढणार असल्याचं अहवाल म्हणतो। पण भारतात अचानक मुस्लिमांची संख्या कशी वाढतीये? भारतात येणारा पहिला मुस्लिम कोण होता? हा धर्म जगभरात वाढण्याचं नेमकं कारण काय? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आम्हाला कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलायचा कोणताही अधिकार नाही, पण आम्ही तुमच्या समोर वस्तुस्थिती मांडतोय। तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। 2050 पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे। 2011 सालच्या जनगणनेनुसार भारतातल्या मुस्लिमांची संख्या ही 17.22 कोटी होती आणि 2050 मध्ये ही संख्या 31.1 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे। प्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार 2050 पर्यंत इंडोनेशियाला मागे टाकून भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल। या संदर्भातला एक शॉर्ट व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता। भारतात इस्लामचं आगमन। भारतावर पहिलं मुस्लिम आक्रमण इसवी सन 636 मध्ये मुंबईजवळ ठाण्यात झालं होतं, पण ते अयशस्वी झालं। त्यानंतर इसवी सन 711 मध्ये उबैदुल्लाच्या नेतृत्वाखाली आक्रमण केलं गेलं, पण तोही त्यात अपयशी ठरला आणि या कालावधीत तो मारलाही गेला। इराकच्या हाकिम अल हज्जाजनं इसवी सन 712 मध्ये मुहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वात अरबांना सिंधवर हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं। या युद्धात अरबांनी सिंधवर विजय मिळवला आणि अशा प्रकारे भारतात पहिल्यांदाच इस्लाम धर्माचं आगमन झालं। भारतात मुस्लिमांची संख्या कशी वाढली? 2019 ते 2021 या कालावधीत या सर्वेक्षणात काही ठराविक समाजातील प्रसूत होऊ शकणाऱ्या वयाच्या महिलेला किती मुलं होऊ शकतात याचा एक ठराविक अंदाज दिला गेला। प्यू रिपोर्टनुसार मुस्लिम महिलांना प्रजननाचा दर हा 3.2 तर हिंदू महिलांचा दर हा 2.5 आहे, म्हणजेच मुस्लिम महिलांचा दर हा जास्त आहे। मुस्लिम समाजात मुलं जन्माला घालणं हा म्हणजे अल्लाचाच आशीर्वाद मानलं जातं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण। सर्वेमधून असं सुद्धा समोर आलं आहे की जितका शिक्षणाचा टक्का जास्त तितका जन्मदर कमी, त्यामुळे शिक्षणाचा प्रसार किती त्यावर पण या गोष्टी अवलंबून आहेत। 2019च्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर अशिक्षितांच्या आकडेवारीनुसार मुस्लिम समाजातील महिलांची संख्या 31.4% तर हिंदू समाजातील अशिक्षित महिलांची संख्या 27.6% आणि ख्रिश्चन समाजातील महिलांची संख्या 16.18% होती। महिलांमध्ये शिक्षणाची टक्केवारी अधिक, त्यावर त्यांची प्रसूती, कुटुंब नियोजन यामध्ये परिस्थिती चांगली असं समजलं जातं। पुढचं मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मुस्लिम समाजाला सुधारणारा आणि त्यांना दिशा दाखवणारा असा कोणताही समाज सुधारक या समाजाला खरं तर लाभला नाहीये। हमीद दलवाई, शमसुद्दीन तांबोळी, रफिक झकिरिया यांसारख्या मंडळींना मुस्लिम समाजाला दिशा द्यायचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही। मुलींना ओझं समजून कमी वयात त्यांचं लग्न लावून देण्याचा प्रघात आहे। मुस्लिम मुलींच्या विवाहाचं सरासरी वय हे 22 वर्ष आहे, तर हिंदू मुलींच्या विवाहाचं सरासरी वय हे 26 वर्ष नोंदवलं गेलंय। या सगळ्या प्रश्नासंदर्भात आम्ही ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांच्याशी बोललो आणि ते काय बोललेत ते पाहूयात। पैगंबराच्या काळातील म्हणजेच कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा आजही या समाजातील लोक पाळतात आणि हा समाज पक्का पोथीनिष्ठ समाज आहे। त्यांची पोथी म्हणजे कुराण आणि हदीस। कुराण म्हणजे अल्लाहने दिलेली आज्ञा आणि हदीस म्हणजे मोहब्बत पैगंबराचं जीवनचरित्र। या दोन गोष्टींचं ते तंतोतंत पालन करतात। विज्ञान आणि तंत्रज्ञान हे अजिबातच अंगीकार करत नाहीत। या समाजात बहुपत्नीत्व आहे, त्यांना 4 लग्न करण्याची परवानगी आहे आणि ते त्यामुळे लोकसंख्या वाढीचं महत्त्वाचं कारण आहे। दुसरं कारण शिक्षणाचा अभाव। या समाजात शिक्षण खूप कमी आहे आणि त्यातही सर्वात आधी कुराण आणि हदीसच त्यांना शिकवलं जातं आणि त्यांच्यातले शिक्षण हे मदरसा आणि उर्दूत केलं जातं, म्हणजेच आधुनिकतेपासून दूर जाणारं शिक्षण आहे।
असे सगळे प्रश्न या समाजाला भेडसावत आहेत. मात्र धर्माचा अतिरेक त्यांना वास्तवाचं भान येऊ देत नाहीये. धर्मविस्तार आणि आपण वेगळे आहोत तसंच इतर धर्मांचं अस्तित्व मान्य नसलेल्या मुस्लिम धर्माच्या प्रसारासाठी विविध उपाय केले जातात. त्यात बेरोजगार तरुणांना भडकवलं जातं, त्यांचा अतिरेकी कारवायांसाठी वापर केला जातो, दंगली घडवून आणल्या जातात. या युवकांमध्ये आपण असुरक्षित आहोत अशी भावना निर्माण करून त्यांची माती भडकवली जातात. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आधी अल्लाह आणि देव, आता औरंगजेब वर्सेस छत्रपती संभाजी महाराज हा वाद कधी गल्लीतल्या सलीम वर्सेस रामवर येईल हे आपल्याला समजणार सुद्धा नाही. या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.